Hello student, today we are going to learn about chemical properties of metals. In the previous lesson or previous session, we have seen chemical properties of metals. In the chemical properties of metals, which is the chemical properties of metals, we have seen firstly metals are electropositive, then second metal react with oxygen, metal react with water, metal react with acid, metal react with nitric acid. These properties we have seen in the previous session of chemical properties of metals, chemical properties of metals. In this session, chemical properties of non-metals. Chemical properties of non-metals, we have seen the chemical properties of metals, but in this session, how to identify metals and non-metals. We cannot determine the metals and non-metals on physical property. म्हणजे आपण फिजिकल प्रॉपर्टीवरून आणि फिजिकल प्रॉपर्टीवरून मेटल्स किंवा नॉन मेटल्स हे आपण कन्फर्म करू शकत नाहीत, कारण त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की एक्सेप्शन भरपूर दिलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं की केमिकल प्रॉपर्टीजवरून आपण कन्फर्म सांगू शकतो की हा मेटल आहे का नॉन मेटल आहे. त्याच्यामधली पहिली प्रॉपर्टी आपण मेटलची सांगितली होती. मेटल्स हे कसे असतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, बरोबर आहे. त्याच्यावरती म्हणजे ते इलेक्ट्रॉन डोनेट केले की त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, लक्षात. तर याच्यामध्ये मेटलची पहिली प्रॉपर्टी महत्त्वाची केमिकल प्रॉपर्टी, फर्स्ट प्रॉपर्टी, नॉन मेटल्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. नॉन मेटल्स कसे असतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. नॉन मेटल्स कसे असतात, इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्ह कधी होतात, म्हणजे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज कधी येतो, व्हेन इलेक्ट्रॉन दोज एलिमेंट्स टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. जेव्हा जे एलिमेंट्स काय करतात, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात, अशा प्रकारच्या एलिमेंट्सवरती निगेटिव्ह चार्ज येत असतो आणि त्या एलिमेंटला आपण कोणते म्हणतो, नॉन मेटल्स म्हणतो, लक्षात. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड प्रॉपर्टी पाहायची नॉन मेटलची. यामध्ये पहा, नॉन मेटल रिॲक्ट विथ ऑक्सिजन. आपण मेटलची रिॲक्शन केली होती ऑक्सिजन सोबत, आता आपल्याला नॉन मेटलची रिॲक्शन करायची कशासोबत, ऑक्सिजन सोबत. ऑक्सिजन सोबत जर रिॲक्शन केली, ही सेकंड प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी कशाची, नॉन मेटलची. तर आपल्याला पाहायचं आहे, जनरली नॉन मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन अँड टू फॉर्म ॲसिडिक ऑक्साईड. आपण या अगोदर पाहिलं होतं की मेटलची रिॲक्शन जर आपण ऑक्सिजन सोबत केली तर ते बेसिक ऑक्साईड तयार होतात, असं पाहिलं होतं आपण. आता आपल्याला काय पाहायचं आहे की नॉन मेटलची रिॲक्शन जर आपण कशासोबत केली, ऑक्सिजन सोबत जर केली, तर कोणते ऑक्साईड्स तयार होतात, ॲसिडिक ऑक्साईड तयार होतात. मेटल ऑक्साईड जे असतात ते बेसिक ऑक्साईड असतात आणि नॉन मेटल ऑक्साईड जे असतात ते कसे असतात, ॲसिडिक ऑक्साईड असतात, लक्षात. फक्त आपण मेटल ऑक्साईडमध्ये दोनच असे ऑक्साईड पाहिले होते की ते काय दाखवतात, ॲसिडिकची प्रॉपर्टी दाखवतात आणि बेसिकची प्रॉपर्टी दाखवतात. ते ऑक्साईड्स म्हणजे कोणते होते, ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड. हे दोन ऑक्साईड जे आहेत हे काय दाखवतात, मेटलच्या म्हणजेच बेसिक प्रॉपर्टी दाखवतात. बेसिक ऑक्साईड म्हणतात त्याला आणि ॲसिडिक ऑक्साईड म्हणतात, म्हणजेच त्याला ॲम्फोटेरिक नेचर असतं, ॲम्फोटेरिक ऑक्साईड म्हणतो, लक्षात. ठीक आहे. त्याच्यामध्ये म्हणजेच नॉन मेटल ऑक्साईड हे मोस्टली कसे असतात, मग ॲसिडिक ऑक्साईड असतात. तर आपण पाहूया इन सम केसेस, काही केसेसमध्ये पहा, आपण सांगितलं की ॲसिडिक ऑक्साईड असतात, पण या ठिकाणी काही केसेसमध्ये काय होतं पहा, न्यूट्रल ऑक्साईड्स आर फॉर्म. म्हणजे ऑक्साईड्स हे कसे तयार होतात, काही केसेसमध्ये की न्यूट्रल असतात, म्हणजे ते ॲसिडिक प्रॉपर्टी दाखवत नाहीत आणि बेसिकची प्रॉपर्टी दाखवत नाहीत. असे ऑक्साईड्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे न्यूट्रल ऑक्साईड कोणतं आहे, तर कार्बन मोनॉक्साईड. कार्बन इज अ नॉन मेटल अँड दिस इज द ऑक्सिजन. कार्बन मोनॉक्साईड म्हणजे कार्बन मोनॉक्साईड हा न्यूट्रल नेचर दाखवतो, न्यूट्रल ऑक्साईड आहे. पण का आहे, आता पाहूया आपण कशामुळे आहे तो. पहा या ठिकाणी कार्बन हा इथेही ऑक्सिजनसोबत कंबाईन झालेला आहे आणि कार्बन हा इथेही ऑक्सिजनसोबत कंबाईन झालेला आहे, पण या ठिकाणी प्रोडक्ट वेगवेगळे तयार झालेत. या पहिल्या याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे आणि इथे कार्बन मोनॉक्साईड तयार झालेला आहे. का झालेला आहे याच्यामध्ये सांगतो तुम्हाला मी, रिझन सांगतो.
आपण टोटल हा कार्बन घेतला, म्हणजेच प्युअर कार्बन घेतला, या कार्बनचं सफिशियंट अमाऊंटमध्ये त्याला जर आपण ऑक्सिजन जर प्रोव्हाइड केला आणि त्याचं कंबशन केलं, कंबशन करणं म्हणजे बर्न करणं, याला काय म्हणतो आपण, बर्न करणं. म्हणजे टोटल आपण जेव्हा हा कार्बन बर्न करतो, बर्न करत असताना जर सफिशियंट अमाऊंटमध्ये त्याला पुरेसा एवढा पूर्ण असा ऑक्सिजन जर प्रोव्हाइड केला तर आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळतो. आणि त्या कार्बन डायऑक्साईडपासून जर याला आपण पाण्यामध्ये जर काय केलं, याला पाण्यामध्ये जर आपण मिक्स केलं तर याच्यापासून कार्बोनिक ॲसिड तयार होतात, म्हणजे ॲसिड्स तयार झालं. काय तयार झालं, ॲसिड तयार झालं. म्हणजे हा कोणतं नेचर दाखवतो, ॲसिडिक नेचर दाखवतो. लक्षात. म्हणजे जर आपण कार्बन हा पूर्णपणे ऑक्सिजन सोबत जर कंबाईन केला, त्याला जर बर्न केलं पूर्णपणे, जर आपण सफिशियंट अमाऊंटमध्ये जर ऑक्सिजन कंबाईन केला तर कार्बन डायऑक्साईड तयार होतो. आणि कार्बन डायऑक्साईडचं नेचर कसं असतं, ॲसिडिक असतं. आपण पाहिलं कार्बन डायऑक्साईड हा पाण्यासोबत जर आपण मिक्स केला तर आपल्याला कार्बोनिक ॲसिड मिळालं, म्हणजे हा ॲसिडिक नेचर दाखवतो. ठीक आहे. आता आपण पाहूया या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईड आपण कार्बन हा ऑक्सिजन सोबतच बर्न केलेला आहे. इथं दोन्ही केसेसमध्ये सारखंच आहे, फक्त तुम्हाला कंडिशन वेगवेगळ्या दिल्या आहेत. या ठिकाणी पूर्ण ऑक्सिजन आपण प्रोव्हाइड केलेला आहे या कार्बनला आपल्याला इनसफिशियंट, पार्शियल म्हणजे अर्धवट, पार्शियल काय झाले या ठिकाणी कंबशन झाले, म्हणजे अर्धवटच त्याला कमी प्रमाणात इनसफिशियंट अमाऊंटमध्ये ऑक्सिजन प्रोव्हाइड झालेला आहे या कार्बनला. म्हणून या ठिकाणी काय झालेलं आहे, या ठिकाणी हा कार्बन मोनॉक्साईड तयार झालेला आहे. आणि कार्बन मोनॉक्साईड हा ॲसिडिक नेचरही दाखवत नाही आणि बेसिक नेचरही दाखवत नाही. याला जर आपण कशामधून पास केलं, युनिव्हर्सल इंडिकेटरमधून जर पास केलं तर या ठिकाणी आपल्याला काय मिळतं, हा ग्रीन कलर तयार करतो युनिव्हर्सल इंडिकेटरचा. म्हणून हा कसा आहे, न्यूट्रल आहे. आलं लक्षात, न्यूट्रल दाखवतो. आणि त्यानंतर पहा या ठिकाणी सल्फर घेतलेला आहे. सल्फरची आपण रिॲक्शन म्हणजे सल्फर हा कशासोबत कंबाईन केलेला आहे, ऑक्सिजनसोबत कंबाईन केलेला आहे. याचं म्हणजे कंबशन झालं, म्हणजे बर्न केला. सल्फर आपण ऑक्सिजनसोबत बर्न जर केला तर सल्फर डायऑक्साईड तयार होतो. आणि सल्फर डायऑक्साईडची रिॲक्शन जर आपण पाण्यासोबत जर केली H2O सोबत तर H2SO4 तयार होतो आपल्याला, म्हणजे ॲसिड तयार होतं. म्हणजे हा पण ॲसिडिक नेचर दाखवतो. हा नॉन मेटल आहे. म्हणजेच या ठिकाणी नॉन मेटलची रिॲक्शन जर आपण कशासोबत केली, ऑक्सिजनसोबत जर केली तर आपल्याला काय मिळतात, नॉन मेटॅलिक ऑक्साईड मिळतात. नॉन मेटॅलिक ऑक्साईड पण कोणतं नेचर दाखवतात, मोस्टली ॲसिडिक नेचर दाखवतात. फक्त काही केसेसमध्येच तुम्हाला दाखवले, न्यूट्रल दाखवलेले. आलं लक्षात. ही प्रॉपर्टी लक्षात आली तुमच्या. आपण जाऊया सेकंड प्रॉपर्टीकडे. आता सेकंड प्रॉपर्टी, पहिली प्रॉपर्टी लक्षात आली. पहिली प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतं. दुसरी प्रॉपर्टी, त्याची रिॲक्शन जर आपण कशासोबत केली, ऑक्सिजनसोबत जर केली तर आपल्याला या ठिकाणी काय मिळतात, ॲसिडिक ऑक्साईड मिळतात. ॲसिडिक ऑक्साईड पण काही केसेसमध्ये न्यूट्रल ऑक्साईडही मिळतात. आलं लक्षात. ठीक आहे. आता आपण पाहायचं आहे नेक्स्ट प्रॉपर्टी पाहायची आपल्याला, रिॲक्शन विथ वॉटर. म्हणजेच आपल्याला नॉन मेटलची रिॲक्शन कशासोबत करायची, वॉटरसोबत करायची. वॉटरसोबत केल्याच्या नंतर नेमके प्रोडक्ट कोणते तयार होतात ते आपल्याला पाहायचं. या ठिकाणी पहा नॉन मेटलची रिॲक्शन पहा काय सांगते, नॉन मेटल डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर. म्हणजे नॉन मेटल हे वॉटरसोबत रिॲक्ट होत नाहीत, जसे मेटल रिॲक्ट होत होते. कोल्ड वॉटरसोबत होतात काही मेटल्स हॉट वॉटरसोबत होतात, काही मेटल्स वॉटर व्हेपर्ससोबत होतात. पण या ठिकाणी नॉन मेटल हे वॉटरसोबत रिॲक्ट होत नाही. काय म्हणते, नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर ॲक्सेप्ट, म्हणजे या ठिकाणी अपवाद आलेला आहे. ॲक्सेप्ट हॅलोजन जर सोडला तर हॅलोजनमधला क्लोरीन जर सोडला तर या ठिकाणी क्लोरीनची रिॲक्शन ही वॉटरसोबत होते असं ते म्हणतात. म्हणजे या ठिकाणी नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर ॲक्सेप्ट हॅलोजन, फॉर एक्झाम्पल क्लोरीन. तर या ठिकाणी पहा क्लोरीनची रिॲक्शन काय झाली, क्लोरीन हा कधीही Cl2च्याच फॉर्ममध्ये असतो नेचरमध्ये. म्हणून आपण जसं ऑक्सिजन आपण घेतला, आपण इथे ओ नेसेंट का घेतला नाही, इथे का घेतला नाही, फक्त एकच ऑक्सिजन का घेतला नाही, का, कारण नेचरमध्ये आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये मिळतात, O2च्या फॉर्ममध्ये. म्हणजेच O2च्या फॉर्ममध्येच ते कंबाईन होत असतात. एक आयसोलेटेड किंवा एकट्यामध्ये तो काय होत नाही, कंबाईन होत नाही. तसंच या ठिकाणी नेचरमध्ये हा क्लोरीन Cl2च्या फॉर्ममध्ये मिळतो, गॅसेसच्या फॉर्ममध्ये मिळतो. जर आपण क्लोरीन गॅस हा पाण्यामधून जर पास केला, काय क्लोरीन Cl2 हा जर पाण्यामधून जर पास केला, गॅस पास केला, H2S म्हणजे H2O मधून जर पास केला तर आपल्याला काय मिळतं, पहा हायड्रॉक्सी क्लोरीन. काय मिळतो आपल्याला,
हायड्रॉक्सी क्लोरीन मिळतो आणि HCl तयार होतं, म्हणजे ॲसिड तयार होतो. लक्षात, म्हणजे या ठिकाणी ॲसिड तयार झालेलं आहे. ॲक्वियस म्हणजेच काय, त्याच्यामध्ये वॉटरचं प्रमाण आहे, म्हणजेच हायड्रॉक्सी क्लोरीन अँड HCl असे दोन प्रोडक्ट तयार होतात. ही झाली तुमची थर्ड प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी नॉन मेटलची. आता आपल्याला पाहायचं आहे, आपण पुन्हा येऊया, आता नेक्स्ट प्रॉपर्टीकडे येऊया. पहा या ठिकाणी रिॲक्शन विथ ॲसिड. आपण मेटलची रिॲक्शन ॲसिडसोबत केली होती, मेटलची रिॲक्शन वॉटरसोबतही केली होती, मेटलची रिॲक्शन ऑक्सिजनसोबतही केली होती. लक्षात, म्हणजे जेवढ्या प्रॉपर्टी आपण मेटलच्या पाहिल्या होत्या त्याच्यामध्येच आपल्याला नॉन मेटलच्या तशाच प्रकारच्या केमिकल प्रॉपर्टीज पाहिजेत. तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे रिॲक्शन विथ डायल्यूट ॲसिड. आपण दोन प्रकारचे ॲसिड पाहिले होते मेटलमध्ये, एक डायल्यूट ॲसिड आणि दुसरं कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. म्हणजे दोन्ही सोबतही त्याचे रिॲक्शन केल्या होत्या. नायट्रिक ॲसिड, डायल्यूट नायट्रिक ॲसिड आणि डायल्यूट कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड अशा दोन्ही पाहिल्या होत्या. तर यामध्ये इथे पहा, नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड. पहा या ठिकाणी जसं वॉटरसोबत मेटल नॉन मेटल्स रिॲक्ट होत नाहीत, तसेच या ठिकाणी डायल्यूट ॲसिडसोबतही रिॲक्ट होत नाहीत. बट एक्सेप्ट हॅलोजन, क्लोरीनच आहे, एक्सेप्शन क्लोरीनच आहे. म्हणजे क्लोरीनच फक्त काय होतो, ॲसिडसोबत रिॲक्ट होतो. तो कोणत्या ॲसिडसोबत रिॲक्ट होतो हे पाहूया आपण. या ठिकाणी पहा, क्लोरीन जर आपण हायड्रोजन ब्रोमाइड या ॲसिडमधून जर पास केला, ॲक्वियस दिलेलं या ठिकाणी, जर हायड्रोजन ब्रोमाइडमधून जर पास केला आपण, म्हणजेच क्लोरीन रिॲक्ट विथ हायड्रोजन ब्रोमाइड, वी गेट और करस्पॉन्ड हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड ब्रोमीन इज आयसोलेटेड फ्रॉम द हायड्रोजन ब्रोमाइड. हायड्रोजन ब्रोमाइडपासून हा काय होतो, वेगळा होतो. आलं लक्षात या ठिकाणी तुम्हाला. म्हणजेच या ठिकाणी क्लोरीनची रिॲक्शन जर आपण ॲसिडसोबत केली तर हायड्रोक्लोरिक ॲसिड मिळतं आणि ब्रोमीन हा वेगळा होतो. लक्षात. फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे या ठिकाणी रिॲक्टिव्हिटी डिपेंड आहे. लक्षात. ही झाली तुमची चौथी प्रॉपर्टी. लास्ट वन प्रॉपर्टी पाहायची आपल्याला, केमिकल प्रॉपर्टी कोणती पाहायची, रिॲक्शन विथ हायड्रोजन. आपण मेटलमध्ये रिॲक्शन विथ हायड्रोजन पाहिलेली नव्हती. मेटलची रिॲक्शन जर ॲसिडसोबत केली, वॉटरसोबत जर केली तर आपल्याला हायड्रोजन गॅस मिळत होता. आपण हायड्रोजनसोबत रिॲक्शन केलेली नव्हती मेटलची. फक्त या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मेटलची रिॲक्शन कशासोबत करायची, कशासोबत करायची, हायड्रोजनसोबत. आता पाहूया आपण या ठिकाणी हायड्रोजनसोबत काय होतं. तर नॉन मेटल रिॲक्ट विथ हायड्रोजन अंडर सर्टन कंडिशन. काही कंडिशनमध्ये जर आपण रिॲक्शन जर कशासोबत केली, याची कशासोबत केली, हायड्रोजनसोबत जर केली तर कोणते काय तयार होतात हे आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणी हायड्रोजनसोबत जर रिॲक्शन जर केली तर आपल्याला या ठिकाणी पहा रिॲक्शन आहे फर्स्ट, सल्फर रिॲक्ट विथ हायड्रोजन, देन वी गेट हायड्रोजन सल्फाइड. वी गेट हायड्रोजन सल्फाइड, हायड्रोजन सल्फाइड मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे नायट्रोजन इज अ नॉन मेटल. नायट्रोजन इज अ नॉन मेटल म्हणजेच हा N2च्या फॉर्ममध्ये मिळतो. सल्फर हा Sच्याच फॉर्ममध्ये मिळतो नेचरमध्ये. तर N2 रिॲक्ट विथ हायड्रोजन गॅस, देन वी गेट अमोनिया NH3 2NH3. म्हणजे दोन मॉलिक्यूल आपल्याला कशाचे मिळतात, अमोनियाचे मिळतात. या ठिकाणी पहा आपण जवळपास रिॲक्शन केमिकल रिॲक्शन 5 पाहिलेल्या आहेत. म्हणजे केमिकल प्रॉपर्टी 5 केमिकल प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत. कोणकोणत्या केमिकल प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत पहा या ठिकाणी. पहिली प्रॉपर्टी पाहिली आपण, इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात एलिमेंट. दुसरी प्रॉपर्टी आपण कोणती पाहिली, रिॲक्शन विथ ऑक्सिजन. तिसरी प्रॉपर्टी आपण पाहिली रिॲक्शन विथ वॉटर, रिॲक्शन विथ. चौथी प्रॉपर्टी आपण पाहिली रिॲक्शन विथ डायल्यूट ॲसिड. देन लास्ट वन प्रॉपर्टी पाहिली आपण रिॲक्शन विथ हायड्रोजन. आता आपल्याला पाहायचं या ठिकाणी एक यूज ब्रेन पॉवरचा क्वेश्चन पाहूया आपण. यूज ब्रेन पॉवरचा क्वेश्चन कोणता आहे पहा या ठिकाणी. हां, इन द रिॲक्शन बिटवीन क्लोरीन अँड हायड्रोजन ब्रोमाइड. म्हणजेच या ठिकाणी ही रिॲक्शन यूज ब्रेन पॉवरमध्ये रिॲक्शनबद्दल विचारलं आहे. पहा, इन द रिॲक्शन बिटवीन क्लोरीन अँड हायड्रोजन ब्रोमाइड अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ HBr. म्हणजेच HBrचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये होतं, Br2 मध्ये होतं. म्हणजे ब्रोमीन मिळतो, टेक्स प्लेस. कॅन दिस ट्रान्सफॉर्मेशन बी कॉल्ड ऑक्सिडेशन. म्हणजे या ठिकाणी हे ऑक्सिडेशन आहे का असं विचारले. होऊ शकतं का ऑक्सिडेशन, याचं ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशनच्या डेफिनेशन, ऑक्सिडेशन म्हणजे काय हे आपण जवळपास मला वाटतं 4थ्या चॅप्टरमध्ये पाहिलेले. 4था चॅप्टर आपला केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, 3रा चॅप्टर.
तिसऱ्या चॅप्टरमध्ये केमिकल रिएक्शन अँड इक्वेशनमध्ये आपण हे तुम्ही पाहिलेले. ऑक्सिडेशन कशाला म्हणतात, रिडक्शन कशाला म्हणतात, आणि याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण पाहिलेले. तर याच्या अगोदरच्या क्लासमध्ये काय सांगितलेलं होतं की जेव्हा ज्या रिॲक्शनमध्ये, ज्या रिॲक्टंटमध्ये ऑक्सिजन हा कंबाईन होत असतो, ऑक्सिजन हा कंबाईन होतो त्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतो, किंवा ऑक्सिजन हा हायड्रोजन हा रिमूव्ह होत असतो, म्हणजे हायड्रोजन हा बाजूला होत असतो, तेव्हा ही ऑक्सिडेशन रिॲक्शन होत असते. त्याच्यानंतर रिडक्शनची रिॲक्शन काय पाहिली होती, जेव्हा हायड्रोजन कंबाईन होतो किंवा ऑक्सिजन हा रिमूव्ह होत असतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, रिडक्शन म्हणतो. तर या ठिकाणी काय झालेलं आहे, मग हायड्रोजन हा रिमूव्ह झालेला आहे कशापासून, ब्रोमीनपासून. हायड्रोजन रिमूव्ह झालेला आहे आणि कुठे गेलेला आहे, क्लोरीनकडे. म्हणजे क्लोरीनचं रिडक्शन होतं आणि हायड्रोजनचं ब्रोमीनचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. लक्षात, सॉरी हां ऑक्सिडेशन होतं, असं आलं लक्षात या ठिकाणी. तर हे एक ऑक्सिडेशन आहे असं आपण म्हणूया याला. दिस इज द ऑक्सिडेशन, दिस इज द ऑक्सिडेशन. काय विचारलंय, कॅन दिस ट्रान्सफॉर्मेशन बी कॉल्ड द ऑक्सिडेशन, यस इट इज अ ऑक्सिडेशन. नाव नेक्स्ट त्याच्यामध्येच विचारलं आपल्याला, पहा, विच इज द ऑक्सिडंट्स दॅट ब्रिंग्स अबाउट दिस ऑक्सिडेशन. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिडेशन कशाचं घडलेलं आहे, कसं घडलेलं आहे, कसं घडून आलेलं आहे. तर आताच मी तुम्हाला सांगितलं कसं घडून आलेलं आहे. तर ऑक्सिडेशनची रिॲक्शन काय असते, कंबाईन विथ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हिअर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, इथे हायड्रोजन रिमूव्ह झालेला आहे म्हणून या ठिकाणी ऑक्सिडेशन घडलेलं आहे. आलं लक्षात. आणि रिडक्शन कशाचं झालेलं आहे, रिडक्शनही विचारू शकतात तुम्हाला या ठिकाणी, म्हणजेच रिडक्शन हे क्लोरीनचं झालेलं आहे. आलं लक्षात. या ठिकाणी हे नोट्स लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या.